नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी महाडिक सर आणि पार्क कॉमर्स अकॅडमी या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत. विद्यार्थी मित्रांनो, या लेक्चर सिरीज मार्फत आपण तुमचा बुक किपिंग अँड अकाउंटन्सी हा टॉपिक शिकत आहोत 12वी कॉमर्सचा. तर याच्यामध्ये आपण पहिला टॉपिक आता संपवत आणलेला आहे, ज्याच्यामध्ये लास्ट काही व्हिडिओमध्ये आपण ह्या टॉपिकची सर्व थेअरी, सॉल्व प्रॉब्लेम, अनसॉल्व प्रॉब्लेम हे अभ्यासलेले आहे. हे जर तुम्हाला बघायचे असतील तर त्या व्हिडिओची प्लेलिस्टची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे, त्या ठिकाणी जाऊन तुम्ही ते बघू शकता. त्याचबरोबर आपले फेसबुक पेज आणि इन्स्टा पेजला आपण काही महत्त्वाचे अपडेट्स देत असतो, त्या ठिकाणी जाऊन देखील त्या अपडेट्स तुम्ही घेऊ शकता. त्याची लिंक देखील मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतच आहे. तर कोणताही अधिकचा वेळ वाया न घालवता आपण आपल्या प्रॅक्टिकल एक्झाम्पल नंबर 9 आज सॉल्व्ह करून घेणार आहोत. त्याला सुरुवात करूया. तर पहा विद्यार्थी मित्रांनो, आपली सॉल्व्ह करण्याची मेथड सर्वांना माहिती. आपण सुरुवातीला एक्झाम्पल रीड करतो, काय सांगितले ते समजून घेतो आणि त्याच्यानंतर सॉल्व्ह करायला सुरुवात करतो. तर चला पहिल्यांदा एक्झाम्पल रीड करूया. बघा, सन अँड मून दोघ जण पार्टनर आहेत. पहिला पार्टनर आहे सन, दुसरा पार्टनर आहे मून. आर पार्टनर इन अ पार्टनरशिप शेअरिंग प्रॉफिट अँड लॉसेस इक्वली. बघा, ते प्रॉफिट अँड लॉस कसा शेअर करतात, तर इक्वली शेअर करतात. विद्यार्थी मित्रांनो, यू आर रिक्वायर्ड टू गिव्ह द इफेक्ट ऑफ ऍडजस्टमेंट. तुम्हाला काय करायचे, जे आपल्याला ऍडजस्टमेंट दिलेले आहेत त्याचे इफेक्ट द्यायचे आहेत विथ द हेल्प ऑफ फॉलोविंग इन्फॉर्मेशन. आता बघा, ट्रायल बॅलन्स मध्ये मी तुम्हाला सांगितलेलं आहे, याच्या अगोदर आपण 18 जवळजवळ प्रॉब्लेम झालेले आहेत आणि त्याच्यामध्ये मी डेबिट बॅलन्सेस हे आपले एक्सपेन्सेस किंवा असेट असतात. मग आपल्याला डेबिट बॅलन्सेसला जे आयटम दिले ते असेट आहेत का एक्सपेन्सेस आहे, एवढंच फक्त आपल्याला समजून घ्यायचं आहे. तर लँड अँड बिल्डिंग ही आपली असेट आहे म्हटल्यानंतर आपण ते बॅलन्स शीटच्या असेटला ट्रान्सफर करणार आहोत. त्याच्यानंतर फर्निचर असेट आहे, बॅलन्स शीटच्या असेटला ट्रान्सफर करणार. मशिनरी असेट आहे, बॅलन्स शीटच्या असेटला ट्रान्सफर करणार. मशिनरीच्या बाबतीत परचेस म्हटलंय त्यांनी ऑन 1 जुलै 2018. म्हणजे जर मशिनरीवर डेप्रिशिएशन कॅल्क्युलेट करायचं झालं तर आता ही 40,000 रुपयाची मशिनरी 1 जुलै 2018ला परचेस केली, म्हणजे 1 जुलै पासून आपलं वर्ष संपणारे 31 मार्च 2019ला. म्हणजे जुलैपासून पूर्ण जुलै महिना, जुलैपासून 31 मार्च 2019 पर्यंत जर महिने काउंट केले आपण तर 9 महिन्याचं याच्यावर डेप्रिशिएशन आपल्याला कॅल्क्युलेट करावं लागणार आहे. किती महिन्याचं? 9 महिन्याचं डेप्रिशिएशन. देन आफ्टर गुडविल आपली असेट आहे, हा आपण बॅलन्स शीटच्या असेटला लिहिणार. वेजेस आपला डायरेक्ट एक्सपेन्सेस आहे ट्रेडिंगच्या डेबिटला. त्याच्यानंतर करंट अकाउंट. आता बघा, आपल्याला ना या ठिकाणी करंट अकाउंटचा बॅलन्स दिला म्हणजे फिक्स कॅपिटल मेथड ते काय करतात, यूज करतात. मग आपल्याला करंट अकाउंट तयार करायचं आणि हा डेबिट बॅलन्स आहे बघा, म्हणून करंट अकाउंटचा मूनचा डेबिट बॅलन्स आहे, तर करंट अकाउंटच्या डेबिटला तो ट्रान्सफर करणार आपण टू बॅलन्स ब्रॉट डाऊन म्हणून मूनच्या कॉलम मध्ये लिहिणार. 8% डिबेंचर आपली असेट आहे, बॅलन्स शीटच्या असेटला लिहिणार. याला स्टार मार्क करूया कारण की डिबेंचरवर 8% डिबेंचर, याचा अर्थ 8% आपल्याला व्याज भेटणार आहे 8,000वर. ते किती भेटेल आणि हे पण त्यांनी हे पण दिले बघा की परचेस कधी केले ते डिबेंचर 1 ऑक्टोबर 2018, 1 ऑक्टोबर 2018ला. म्हणजे ऑक्टोबर महिना पूर्ण, ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारी, फेब्रुवारी, मार्च असे टोटल 31 मार्च पर्यंत 1 ऑक्टोबर पासून जर महिने काउंट केले तर 6 महिन्याचं व्याज आपल्याला याच्यावर भेटणार आहे. 6 मंथचं इंटरेस्ट याच्यावर कॅल्क्युलेट करावं लागणार आहे. त्याच्यामुळे ते डिबेंचरला मी स्टार मार्क केलं आणि हे त्या डिबेंचरमध्ये ऍड करून आपल्या प्रॉफिट अँड लॉसच्या क्रेडिटला लिहावं लागणार. त्यानंतर प्रॉव्हिडंट फंड इन्व्हेस्टमेंट ही सुद्धा असेट आहे, बॅलन्स शीटच्या असेटला लिहिणार. स्टॉक ऑफ पोस्टल स्टॅम्प हे स्टॉक आहे, हे सुद्धा बॅलन्स शीटच्या असेटलाच लिहिणार. क्रेडिट बॅलन्स मध्ये कॅपिटल आपण बॅलन्स शीट तयार करणार आणि बॅलन्स शीटच्या लॅबिलिटीला कॅपिटल लिहिणार. का? कारण की ज्यावेळेस आपल्याला करंट अकाउंटचा बॅलन्स दिलेला असेल त्यावेळेस कॅपिटल अकाउंट न ओपन करता आपण करंट अकाउंट ओपन करणार आणि ज्या काही कॅपिटल ऍडजस्टमेंट असतील आपल्याला प्रॉब्लेम मध्ये त्या सगळ्या आपण करंट अकाउंटला मेन्शन करणार आहोत. तर करंट अकाउंटचा बॅलन्स दिलाय सनचा, तो त्याच्या करंट अकाउंटच्या क्रेडिटला ट्रान्सफर करणार. त्यानंतर सन्ड्री क्रेडिटर्स बॅलन्स शीटच्या लॅबिलिटी लिहिणार. बँक ओव्हरड्राफ्ट बॅलन्स शीट लॅबिलिटी, रिझर्व्ह फंड बॅलन्स शीट लॅबिलिटी आणि प्रॉव्हिडंट फंड सुद्धा बॅलन्स शीट लॅबिलिटी. तर अशा पद्धतीने आपण सगळे डेबिट बॅलन्स, क्रेडिट बॅलन्स समजून घेतलेले आहेत. आता ऍडजस्टमेंटमध्ये बघा काय सांगितलंय. पहिली ऍडजस्टमेंट असं सांगते, पार्टनर आर एंटायटल टू गेट सॅलरी ₹6,000 पर ॲनम. पर ॲनम मीन्स प्रतिवर्ष. इन ॲडिशन टू दिअर प्रॉफिट अँड लॉस शेअरिंग, म्हणजे प्रॉफिट आणि लॉस व्यतिरिक्त
त्यांना फर्ममध्ये काम करतायत म्हणून 6,000 रुपये वर्षाला पगार म्हणजे सॅलरी भेटणार आहे. मग हा 6,000 रुपये त्यांना भेटणार आहे. आपण ही कॅपिटल ऍडजस्टमेंट आहे त्याच्या करंट अकाउंटच्या क्रेडिटला ट्रान्सफर करणार. याचा हा पहिला इफेक्ट झाला. आणि हा द्यावा लागणार आहे प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला लिहावा लागेल. देन आफ्टर नेक्स्ट त्यांनी म्हटले डेप्रिसिएट. बघा डेप्रिसिएशन कशावर आहे? ऑन लँड अँड बिल्डिंग, फर्निचर अँड मशिनरी. बघा लँड अँड बिल्डिंग, फर्निचर आणि मशिनरीवर डेप्रिसिएशन आहे. याच्यामध्ये लँड अँड बिल्डिंगवर 10%, फर्निचरवर 5% आणि मशिनरीवर 3% रिस्पेक्टिव्हली म्हणते. म्हणजे आपल्या सगळे ॲसेट डेप्रिसिएट आहेत. आपण काय सगळे ॲसेट म्हणजे फिक्स ॲसेट या लँड अँड बिल्डिंग डेप्रिसिएट असणार आहे, त्याच्यानंतर फर्निचर डेप्रिसिएट असणार आहे आणि मशिनरी डेप्रिसिएट असणार आहे. आपण त्यांना स्टार मार्क करून ठेवू. नंबर थर्ड ऍडजस्टमेंट सांगितली त्यांनी. काय सांगितले? इंटरेस्ट ऑन कॅपिटल 5% पर ॲनम. म्हणजे आता हे इंटरेस्ट ऑन कॅपिटल आपल्याला काय करावं लागणार आहे? द्यावं लागणार आहे, पार्टनरला भेटणार आहे म्हणून पार्टनर्स करंट अकाउंटच्या क्रेडिटला लिहिणार आणि हे द्यावं लागते प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला लिहिणार. क्लोजिंग स्टॉक हा ट्रेडिंगच्या क्रेडिटला आणि बॅलन्स शीटच्या असेटला लिहितो आपण. त्याच्यानंतर वेजेस इन्क्लूड. बघा आता यांनी मस्त ऍडजस्टमेंट दिली. वेजेस मध्ये इन्क्लूड आहेत ₹1,000 ॲज अ ॲडव्हान्स गिवन टू वर्कर. ॲडव्हान्स दिलं म्हणजे काम करण्याच्या अगोदर पैसे दिले म्हणजेच प्रीपेड केले. मग हे जे असणार आहेत ना हे आपले प्रीपेड वेजेस आहेत ते त्या पर्टिक्युलर वेजेस मधून लेस करणार आपण. वेजेस मधून लेस करणार आणि प्रीपेड एक्सपेन्सेस आपली काय असते? असेट असते, ती बॅलन्स शीटच्या असेटला लिहिणार. आपण वेजेस जे आहे ना त्याला एक स्टार मार्क करून घेऊया. या ठिकाणी बघा आपल्याला वेजेस दिले त्याला आपण एक स्टार मार्क करू इथं. नंबर नेक्स्ट ऍडजस्टमेंट इंटरेस्ट ड्यू बट नॉट पेड. बघा आता इंटरेस्ट ड्यू द्यायचा आहे परंतु पेड केलेला नाहीये म्हणजे तो पेड करावा लागेल. म्हणजे तो एक्सपेन्सेस आहे तो प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला आणि द्यावा लागेल बॅलन्स शीटच्या लॅबिलिटीला लिहावा लागेल. त्यानंतर नेक्स्ट टोटल नेट प्रॉफिट अमाउंटेड ₹31,113. हा आपला करंट अकाउंटच्या क्रेडिटला ट्रान्सफर करणार आहोत. हा प्रॉफिट करंट अकाउंटच्या क्रेडिट. तर अशा पद्धतीने एक्झाम्पल समजून घेतलेले सॉल्व्ह करायला सुरुवात करायची. पहिल्यांदा आपण ट्रायल बॅलन्स ट्रान्सफर करू. लँड अँड बिल्डिंग बॅलन्स शीटच्या असेटला लिहायचं आहे आपल्याला. आपण जाऊया बॅलन्स शीटच्या असेटला आणि त्या ठिकाणी लिहूया लँड अँड बिल्डिंग इनर कॉलमला आणि त्याची जी अमाऊंट असणार आहे ती ₹40,000 इनर कॉलमला लिहू 40,000. देन नेक्स्ट लँड अँड बिल्डिंग झाल्यानंतर फर्निचर लिहिणार आहोत. फर्निचर सुद्धा बॅलन्स शीटच्या असेटलाच लिहिणार फर्निचर आणि त्याची जी अमाऊंट आहे ती ₹18,000 इनर कॉलमला लिहिणार 18,000 रुपये इनर कॉलमला कारण की याच्यावर सुद्धा ऍडजस्टमेंट आहे. देन नेक्स्ट फर्निचर झाल्यानंतर आपल्याला त्यांनी दिले मशिनरी सुद्धा बॅलन्स शीटच्या असेटलाच लिहायचे. आपण बॅलन्स शीटच्या असेटलाच जाऊया आणि त्या ठिकाणी लिहूया मशिनरी आणि त्याची जी अमाऊंट आहे ती अमाऊंट आपण इनरला लिहिणार आहोत कारण याच्यावर सुद्धा ऍडजस्टमेंट आहे. मशिनरीची अमाऊंट आहे ₹40,000. त्यांनी परचेस केलेलीची तारीख सुद्धा दिलेली तेवढंच तिथनंच आपल्याला डेप्रिशिएशन कॅल्क्युलेट करायचं 9 महिन्याचं. गुडविल असेट आहे बॅलन्स शीटच्या असेटला जाऊया आणि त्या ठिकाणी लिहूया गुडविल ₹2,000 आणि अमाऊंट लिहिणार ₹2,000 आउटर कॉलमला लिहिणार डायरेक्ट. देन नेक्स्ट गुडविल झाल्यानंतर वेजेस. आता आपण ट्रेडिंग अकाउंट तयार केले नाही वेजेस लिहिणार नाहीयेत ते पोस्टिंग होत नाही. करंट अकाउंटचा बॅलन्स लिहिणार आपण करंट अकाउंटच्या डेबिटला. करंट अकाउंट तयार केलेले आपण पार्टनरची नावं फक्त मी इन शॉर्ट लिहितो सन आणि मून तुम्ही पूर्ण लिहायचे. त्यांच्या डेबिट साईडला टू बॅलन्स ब्रॉड डाऊन आणि त्याची जी अमाऊंट असणार आहे ती अमाऊंट आपण लिहूया. बघा करंट अकाउंटची मूनची अमाऊंट दिली ₹4,000. मूनच्या कॉलम मध्ये लिहिणार ₹4,000. त्याच्यानंतर 8% डिबेंचर किती ते 8,000 आणि कधी परचेस केलेत 1 ऑक्टोबरला परचेस केलेत. कुठं दिले सर? इथं दिले बघा त्यांनी 1 ऑक्टोबर. अमाऊंट आहे 8,000. 1 ऑक्टोबरला परचेस केलं म्हणजे 6 महिन्याचं इंटरेस्ट. ऑक्टोबर पासून 31 मार्चला आपलं वर्ष संपणार आहे इथपर्यंत 6 महिने होतात. 6 महिन्याचं इंटरेस्ट आपल्याला त्या अकाउंटिंग इयरमध्ये भेटेल. हे डिबेंचर जे आहेत ते आपली असेट आहे आपण बॅलन्स शीटच्या असेटला येऊया आणि त्या ठिकाणी लिहू आपण 8% डिबेंचर इनर कॉलमला. अमाऊंट लिहिणार ₹8,000 आणि याच्यामध्ये आपण ऍड करणार आउटस्टँडिंग इंटरेस्ट जे आपल्याला भेटणार आहे ते ऍड आउटस्टँडिंग इंटरेस्ट ऑन डिबेंचर. आणि बघा हे आउटस्टँडिंग इंटरेस्ट कसं कॅल्क्युलेट करणार तर टोटल आपली 8,000वर आपल्याला 8% इंटरेस्ट भेटणार आहे म्हणून 8/100 केलं आणि किती महिन्याचं भेटणार आहे बघा ते
1 ऑक्टोबरला परचेस केलेले आहेत म्हणजे 6 महिन्याचं भेटणार, म्हणून 6/12 केले. इथं बघा हा 0 कॅन्सल होईल, बरोबर. त्याच्यानंतर 6 × 6 = 6×2 = 12 आणि इथं बघा काय होईल, हे 2 आणि 2 × 4 = 8 म्हणजे हे 80 × 4 जर केलं तर बघा किती येते, 8 × 1 = 8, 2 = 16, 8 × 3 = 24, 8 × 4 = 32, 320 रुपये येणार आहे. 320 एवढं इंटरेस्ट आपल्याला काय होणार आहे, भेटणार आहे. कशावर, डिबेंचर्सवर. तर ते डिबेंचर्स मध्ये आपण ऍड करणार आपले डिबेंचर्स. आपण बॅलन्स शीटच्या असेटला लिहिले, त्या ठिकाणी आपण लिहिणार 320 रुपये इनरला लिहिणार आणि याची टोटल आपण आउटरला घेणार 8320, 8320 आणि हे आपल्याला भेटणारे आपला इन्कम आहे. आपण आपल्या प्रॉफिट अँड लॉसच्या क्रेडिटला मेन्शन केला पाहिजे, पण प्रॉफिट अँड लॉस अकाउंट तयार केले नाही, त्यामुळे फक्त एकच इफेक्ट देणार आत्ता पुरता. त्याच्यानंतर पुढे जाऊया. बघा पुढे काय सांगितलंय त्यांनी, प्रॉव्हिडंट फंड इन्व्हेस्टमेंट आणि स्टॉक ऑफ पोस्टल स्टॅम्प हे दोन्ही आपण घेऊया बॅलन्स शीटच्या असेटला. बॅलन्स शीटच्या असेटला येतो मी, त्या ठिकाणी लिहितो प्रॉव्हिडंट फंड इन्व्हेस्टमेंट आणि अमाऊंट जी आहे ती अमाऊंट लिहिणार आपण त्या ठिकाणी ₹3,500 ₹3,500 आणि त्याच्यानंतर नेक्स्ट आपण लिहिणार स्टॉक ऑफ पोस्टल स्टॅम्प आणि त्याची अमाऊंट आपण लिहिणार ₹500. तर अशा पद्धतीने आपण काय केलेले, डेबिट बॅलन्सेस ट्रान्सफर करून घेतले. आता आपण जाणार आपल्या क्रेडिट बॅलन्सेसकडे. तर क्रेडिट बॅलन्सेस मध्ये पहा, क्रेडिट बॅलन्सेस फर्स्ट दिले कॅपिटल आपल्याला त्यांनी. तर हे कॅपिटल आपण आपल्या बॅलन्स शीटच्या लॅबिलिटी साईडला जायचं आणि त्या ठिकाणी हेडिंग द्यायचं कॅपिटल अकाउंट. त्याच्यामध्ये आपल्या दोन्हीही पार्टनरची नावं लिहिणार. पहिला पार्टनर आहे आपला सन आणि दुसरा पार्टनर आहे मून आणि दोघांचंही कॅपिटल आपण त्या ठिकाणी लिहून घेऊया 33,500 and 33,500 अशी टोटल जर आपण त्यांची कॅपिटलची केली आणि ती जर आउटरला लिहिली तर 67,000 आउटरला येणार आहे. कॅपिटल झाल्यानंतर करंट अकाउंटचा बॅलन्स दिलाय सनचा. आपण करंट अकाउंट तयार केले, करंट अकाउंटच्या क्रेडिटला जायचं आणि लिहायचं बाय बॅलन्स ब्रॉट डाऊन आणि सनच्या अमाऊंट त्या ठिकाणी आपण लिहून घेणार आहोत ₹6,000. सनचा बॅलन्स दिला होता करंट अकाउंटचा, तो लिहिला. नेक्स्ट सन्ड्री क्रेडिटर्स, बँक ओव्हरड्राफ्ट, रिझर्व्ह फंड, प्रॉव्हिडंट फंड या चारही लॅबिलिटी आहेत. आपण चारही बॅलन्स शीटच्या लॅबिलिटी लिहू. सन्ड्री क्रेडिटर्स लिहू बॅलन्स शीटच्या लॅबिलिटीला, 3-4 ओळी जागा सोडायच्या आणि त्याच्यानंतर लिहायचं सन्ड्री क्रेडिटर्स आणि त्याची जी अमाऊंट आहे ती लिहिणार 25,000 ₹25,000. देन नेक्स्ट सन्ड्री क्रेडिटर्स झाल्यानंतर बँक ओव्हरड्राफ्ट 10,000 रुपये. बँक ओव्हरड्राफ्ट ओडी आपण लिहिणार ₹10,000 आउटर कॉलमला. नेक्स्ट रिझर्व्ह फंड दिलेला आहे 5,000 रुपये, हे सुद्धा बॅलन्स शीटच्या लॅबिलिटीलाच लिहिणार रिझर्व्ह फंड ₹5,000 आउटर कॉलमला. नेक्स्ट प्रॉव्हिडंट फंड 5,000 रुपये, हा सुद्धा आउटर कॉलमलाच लिहिणार प्रॉव्हिडंट फंड आणि त्याची जी अमाऊंट असणार आहे ती आपण त्या ठिकाणी लिहूया ₹5,000. अशा पद्धतीने क्रेडिट बॅलन्सेस देखील झालेले आहेत. पहिल्या ऍडजस्टमेंट मध्ये सांगता येते की पार्टनर एंटायटल टू गेट सॅलरी ₹6,000 पर ॲनम इन ॲडिशन टू देअर प्रॉफिट अँड लॉस शेअरिंग. म्हणजे प्रॉफिट अँड लॉस व्यतिरिक्त त्यांना काय भेटणार आहे, 6,000 रुपये पर ॲनम सॅलरी भेटणार आहे पार्टनरला. हे पार्टनर्स करंट अकाउंटच्या क्रेडिटला लिहिणार आपण बाय सॅलरीज. इथे एक गोष्टीचं आठवण करून देतो, इथे 6,000 रुपये पर ॲनम सांगितले बघा. इथं मी त्याला हे करतो पर ॲनम, पर मंथ म्हटलेलं नाही. पर मंथ जर म्हटलं असतं तर 6,000 × 12 आपल्याला किती बस भेटले असते, 72,000 रुपये आपल्याला वर्षाचे भेटले असते. पण हे पूर्ण वर्षाचे 6,000 आहेत, 1 महिन्याचे नाहीयेत. ही काळजी घ्यायची तुम्ही प्रॉब्लेम मध्ये. तर सनला सुद्धा 6,000 रुपये पूर्ण वर्षाचे आणि मूनला सुद्धा 6,000, म्हणून सन आणि मूनच्या कॉलम मध्ये 6,000 बाय सॅलरी असं लिहिलं. आता दुसरा इफेक्ट प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला द्यायचा आहे, परंतु प्रॉफिट अँड लॉस अकाउंट तयार केलेलं नाही विद्यार्थी मित्रांनो, त्यामुळे आपण त्याच्या डेबिटला ते लिहू शकत नाही. एकच सिंगल इफेक्ट होईल या प्रॉब्लेम पुरता. नेक्स्ट डेप्रिसिएट लँड अँड बिल्डिंग 10% आहे. बघा काय सांगितले त्यांनी, 3 असेट दिल्यात एकत्रित आणि त्यांचं डेप्रिसिएशन एकत्रित रिस्पेक्टिव्हली म्हटलंय. म्हणजे लँड अँड बिल्डिंग, फर्निचर आणि मशिनरी डेप्रिसिएटेड 10%, 5% अँड 3%. म्हणजे लँड अँड बिल्डिंग 10%, फर्निचर
5% आणि मशिनरी 3% असणार आहे. लँड अँड बिल्डिंग आपण बॅलन्स शीटच्या असेटला लिहिलेलं आहे. आपण त्या ठिकाणी जाऊ आणि त्या ठिकाणी लिहूया लेस डेप्रिसिएशन ॲट 10%, सॉरी. आणि बघा 40,000वर 10% 4,000 मायनस होतील आणि आउटरला येणार आहे 36,000. देन नेक्स्ट बघा फर्निचर दिलेलं आहे आपल्याला. फर्निचर 5% डेप्रिसिएशन आहे. फर्निचर बॅलन्स शीटच्या असेटला लिहिले त्या ठिकाणी यायचं म्हणायचं लेस डेप्रिसिएशन आणि त्याची जी अमाऊंट असणार आहे फर्निचरची त्याच्यावर 18,000वर आपल्याला 5% कॅल्क्युलेट करायचे. 10% जर कॅल्क्युलेट केले तर 1,800 आणि त्याच्या निम्मे म्हणजे 5% असतील. फक्त 900 रुपये याच्यावर डेप्रिशिएशन होणार आहे. मग 18,000तनं जर 900 वजा झाले तर 17,100 रुपये आपण आउटरला लिहिणार. दुसरा इफेक्ट प्रॉफिट अँड लॉसला द्यायचा आहे, परंतु प्रॉफिट अँड लॉस अकाउंट तयार केलं नाही त्याच्यामुळे दुसरा इफेक्ट देऊ शकत नाही. नेक्स्ट पुढे सांगितले त्यांनी आपल्याला मशिनरीवर 3% आहे, पण मशिनरी बघा 40,000 रुपयाची मशिनरी आहे आणि त्यांनी असं सांगितलं की परचेस केली 1 जुलैला. त्याच्यावर डेप्रिशिएशन 40,000वर 3% म्हणजे 3/100 आणि 1 जुलैपासून वापरायला सुरुवात केली. 1 जुलै 2018ला परचेस केलं. वर्ष संपणार आहे 31 मार्च 2019ला. म्हणजे टोटल 9 महिने होणार आहे 1 जुलै ते 31 मार्च म्हणून 9/12. पहा या ठिकाणी 0 0 2 0 कॅन्सल होतील. या ठिकाणी 3 त्रिक 9 आणि 3 चौक 12 होईल. हा 4 आणि हा 4 काय होईल 4 एके 4 इथे 1 येईल आणि हे किती होतील 0. 2 0 आहे असं राहतील. 100 गुणुले 3 जर केले तुम्ही तर किती येणार आहे ते 100 गुणुले 3 300 आणि 300 गुणुले 3 900 रुपये. किती रुपये 900 रुपये तुम्हाला काय करावं लागणार आहे डेप्रिशिएशन कॅल्क्युलेट करावं लागणार आहे. तर हे 900 रुपये डेप्रिशिएशन आपण आपल्या मशिनरी मधून लेस करणार आहोत. मशिनरी आपण बॅलन्स शीटच्या असेटला लिहिले त्या ठिकाणी याचं लिहायचं लेस डेप्रिसिएशन ॲट 3% अँड ₹900 आणि आउटरला येणार आहे 39,100 आणि याचा दुसरा इफेक्ट आपण आपल्या प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला देतो, परंतु ते तयार केलं नाही त्यामुळे दुसरा इफेक्ट देऊ शकत नाहीये. अशा पद्धतीने ही जी महत्वाची ऍडजस्टमेंट होती 2 नंबरची ती समजून घेतली. 3 नंबरमध्ये इंटरेस्ट ऑन कॅपिटल. आता कॅपिटल बघा त्यांचं किती 33,500 प्रत्येकाचे. कुठं दिले सर इथं बघा प्रॉब्लेम मध्ये जर बघितलं तुम्ही तर इथं सनचं 33,500 आणि मूनचं सुद्धा 33,500. मग याच्यावर किती टक्के व्याज आहे 5%. म्हणजे आपण काय करणार यातलं 1 शून्य जर कॅन्सल केला तर 3,350 रुपये ही अमाऊंट जी असणार आहे ती 10% असणार आहे. तर 5% किती असेल तर 5% याच्या निम्मे 3,350च्या निम्मे 5% ही जी अमाऊंट असणार आहे ती येणार आहे आपली 1,675 रुपये. हे त्यांना इंटरेस्ट भेटणार आहे म्हणून त्यांच्या करंट अकाउंटच्या क्रेडिटला जायचं आणि त्या ठिकाणी लिहायचं बाय इंटरेस्ट ऑन कॅपिटल आणि प्रत्येकाची अमाऊंट 1,675 1,675 अशा पद्धतीने कॅल्क्युलेट करणार. ह्याचा दुसरा इफेक्ट प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला द्यायचा आहे, परंतु देऊ शकत नाही कारण की आपण प्रॉफिट अँड लॉस अकाउंट तयार केलेलं नाही. नेक्स्ट क्लोजिंग स्टॉक बॅलन्स शीटच्या असेटला लिहायचं आहे 60,743. आपण बॅलन्स शीटच्या असेटला जाऊ 1-2 ओळी जागा सोडूया आणि लिहूया क्लोजिंग स्टॉक 60,743. दुसरा इफेक्ट ट्रेडिंगच्या क्रेडिटला लिहितो परंतु ट्रेडिंग अकाउंट तयार केलं नाही त्यामुळे ते देणार नाही. नेक्स्ट वेजेस मध्ये 1,000 रुपये इन्क्लूड आहेत. आता काय करू आपण हे वेजेस मध्ये इन्क्लूड आहेत ऍडव्हान्स मध्ये पेड केले म्हणजे प्रीपेड वेजेस. वेजेस आपण ट्रेडिंगच्या डेबिटला लिहितो तिथून हे 1,000 वजा केले असते पण ट्रेडिंगच अकाउंट तयार केलं नाही वेजेसच लिहिले नाही तिथून 1,000 वजा करू शकत नाही म्हणजे पहिला इफेक्ट होणार नाही. दुसरा इफेक्ट 1,000चा बॅलन्स शीटच्या असेटला लिहितो आपण कारण की हे भविष्यातला खर्च आता पेड केला बेनिफिट भविष्यात भेटणार आहे ज्याचा फायदा भविष्यात होतो ती आपली असेट आहे म्हणून बॅलन्स शीटच्या असेटला लिहायचं हे प्रीपेड वेजेस अमाऊंट लिहिणार ₹1,000. नेक्स्ट ऍडजस्टमेंट मध्ये इंटरेस्ट ड्यू बट नॉट पेड ₹800. इंटरेस्ट द्यायचं आहे परंतु पेड केलेलं नाहीये म्हणजे हा आपला एक्सपेन्सेस आहे तो प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला लिहावा लागेल पण आपण प्रॉफिट अँड लॉस अकाउंट तयार केलं नाही तिथला इफेक्ट देऊ शकत नाही. फर्स्ट इफेक्ट होणार नाही. सेकंड इफेक्ट द्यायचंय म्हणजे लॅबिलिटी म्हणून बॅलन्स शीटच्या लॅबिलिटी लिहायचं आउटस्टँडिंग इंटरेस्ट
बॅलन्स शीटच्या लायबिलिटीला लिहिणार आपण आउटस्टँडिंग इंटरेस्ट आणि त्याची जी अमाऊंट असणार आहे ती आपण अमाऊंट लिहिणार ₹800 आउटर कॉलमला ₹800 आणि लास्ट ऍडजस्टमेंट टोटल नेट प्रॉफिट दिलाय ₹38,113 38,113 हा आपण पार्टनरला डिस्ट्रीब्यूट करणार म्हणजे पार्टनर्स कॅपिटलच्या क्रेडिटला लिहिणार आपण बाय नेट प्रॉफिट. पहा आपण नॉर्मली काय करतो प्रॉफिट हा प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या नेट प्रॉफिट हा प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला शो होतो आणि त्याचा दुसरा इफेक्ट आपण करंट किंवा कॅपिटल अकाउंटच्या क्रेडिटला लिहितो. आता आपल्याला रेडीमेड प्रॉफिट दिलेलं आहे त्यांनी नेट प्रॉफिट अँड लॉस अकाउंट तयार केलेलं नाही तिथे डेबिटला असो नसो पण आपल्याला दिलाय तो आपण दुसरा इफेक्ट या करंट अकाउंटच्या क्रेडिटला इक्वली जर डिस्ट्रीब्यूट केला तर ₹19,057 सनला येतील आणि ₹19,057 मूनला येतील. सॉरी ₹19,056 मूनला येणार. ₹1 कमी कोणाला तरी द्यावा लागेल अशा पद्धतीने. आणि आता आपण काय करणार आहोत ही बॅलन्स हे क्लोज करायला सुरुवात करायचं. तर आता आपल्याला पहिल्यांदा करंट अकाउंट क्लोज करू. करंट अकाउंटची बघा सनची क्रेडिटची टोटल जी असणार आहे ना ती येणार आहे 32,732 32,732. तीच लिहिणार डेबिटला आपण 32,732 वजा होण्यासाठी काहीच अमाऊंट नाही तीच आपण लिहिणार बॅलन्सिंग फिगर म्हणून 32,732 रुपीज. आणि मूनची बघा जी क्रेडिटची टोटल आहे ती जास्त असणार आहे ती येणार आहे 26,731 रुपये. तेच डेबिटला लिहितोय 26,731 रुपये आणि यातनं 4,000 जर कट झाले तर 22,731 अशा पद्धतीने. आणि हा जो बॅलन्सिंग फिगर आलेला याला म्हणायचं टू बॅलन्स कॅरीड डाऊन. बघा हा करंट अकाउंटची बॅलन्सिंग फिगर आहे हे आपला आन्सर आहे. हे करंट अकाउंटची बॅलन्सिंग फिगर आपण आपल्या बॅलन्स शीटला घेऊन जायचं आणि त्या ठिकाणी हेडिंग द्यायचं करंट अकाउंट. त्याला अंडरलाईन करणार आपण आणि याच्यामध्ये आपले दोन पार्टनर लिहायचं. पहिला आहे सन आणि दुसरा आहे मून. आपण लिहूया फर्स्ट सन आणि सेकंड पार्टनर आहे मून. सनचं करंट अकाउंटचा बॅलन्स आला होता आपला 32,732 रुपये आणि मूनचा आला होता 22,731 रुपये. आणि या दोघांची ही टोटल जर आपण आउटरला घेतली तर ती आपल्याला भेटणार आहे 55,463 रुपये. अशा पद्धतीने आपण काय केलेलं आहे आपलं करंट अकाउंट क्लोज करून त्याचा बॅलन्स आपण बॅलन्स शीटच्या लायबिलिटीला ट्रान्सफर केला. आता आपली बॅलन्स शीट क्लोज करायची. बॅलन्स शीटचा जर अंदाज घेतला तर आपल्याला लायबिलिटीची जी टोटल असणार आहे ती भेटणार आहे 1,68,263 1,68,263. then after 1,68,263 असेटला सुद्धा तेवढीच टोटल असणार आहे. अशा पद्धतीने आपला जो प्रॉब्लेम आहे तो टॅली झालेला आहे सॉल्व्ह झालेला आहे. आय होप विद्यार्थी मित्रांनो हे एक्झाम्पल तुम्हाला समजलेलं असणार आहे. व्हिडिओ जर आवडला तर नक्की लाईक करा कमेंट करा आणि तुमच्या मित्रांना शेअर करायला विसरायचं नाही. आजच्या व्हिडिओमध्ये इथंच थांबूया. नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण लास्ट एक्झाम्पल पाहणार आहोत. तोपर्यंत सर्वांना बाय टेक केअर.